आपल्यासोबत काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आहेत. मॅडम, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. काय वाटतं तुम्हाला, कुठल्या मुद्द्यावर चर्चा होईल असं वाटतं आणि त्याला सरकार प्रतिसाद देईल असं वाटतं तुम्हाला सर्वांना? माझ्याकडून तर मी एक महिला आहे म्हणून महिलांचे मी प्रॉब्लेम्स मांडणार आहेत. डॉक्टर संपदा मुंडेचे असो, डॉक्टर गौरीचे असो, ते मांडणार आहे. नंतर मुंबईचे प्रतिनिधी म्हणून प्रदूषणाचे जे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत, ते मांडणार आहे. दलित समाजाचे असल्यामुळे सक्षम जो ताटे आहे त्या मुलाचे प्रॉब्लेम मांडणार आहे. भिक्कूवर झालेल्या हल्ल्याचे मांडणार आहे. असे बरेच प्रश्न आहेत. आणि धारावीचे असल्यामुळे मी कोळीवाडा, कुंभारवाडा यांचे जे सगळे प्रश्न आहेत ते मांडणार आहे. स्थानिक पण ह्यांना काही जास्त दिवस चालवायचं नाही. अधिवेशन आताच आमची चर्चा झाली. अधिवेशन जे आहे ते 7 दिवसाचंच घेणार आहे आणि त्याचा पुढच्या वर्षी आपण त्याचं कॉम्पेन्सेशन करू असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. 19 तारखेपर्यंत ठरलं होतं, परंतु अल्पावधीतच हे गुंडाळण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडनं करतायत. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच त्यांना जास्त दिवस ठेवायचं नाही. पहिलं जे अधिवेशन ते झालं ते सुद्धा 5 दिवसाचं होतं. आता सुद्धा अधिवेशन झालं ते फक्त 7 दिवसाचं आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर गाशा गुंडाळणं आणि कुठल्याही गोष्टीवर जास्त चर्चा न करणं, विरोधकांनी जास्त न बोलणं, त्यामुळे विरोधी पक्ष नेताही नको त्यांना फक्त स्वतःचं जे मनमानी कारभार करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारचं त्यांना अपोज करणारा, विरोध करणारा पक्ष नकोय किंवा व्यक्ती नकोय. त्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर करण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल. हे होते काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, नागपूर.